हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट बनणारी टोमॅटोची चटणी, पण काही वेगळ्या पद्धतीने। ही टोमॅटोची चटणी तुम्ही चपाती किंवा खिचडी सोबत सर्व करा, खाण्यासाठी एकदम उत्तम अशी लागते। तर टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून पॅन मध्ये 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल छान गरम झाल्यानंतर तेलामध्ये इथे मी पाव चमचा मोहरी टाकली, म्हणजेच राई टाकली, आणि पाव चमचा जीरा टाकला। राई जीरा तडतडल्यानंतर तेलात मी इथे कढीपत्ता टाकलेला आहे। तर 3 ते 4 कढीपत्त्यांना व्यवस्थित कापून इथे मी टाकलेला आहे। कढीपत्ता अर्धा मिनिटभर परतून घेतल्यानंतर आता मी तेलामध्ये 2 मोठ्या आकाराच्या कांद्यांना बारीक कट करून टाकलेला आहे। आता या टोमॅटोच्या चटणीमध्ये इथे कांद्यांचा वापर आपल्याला जास्त प्रमाणात करायचा आहे, त्यामुळेच मी इथे 2 मोठी कांदी घेतली। कांद्याचा कलर हलका ब्राऊन झाला की लगेचच मी कांद्यामध्ये इथे 1 चमचा भरून ठेचलेले लसूण टाकले आणि 1 मिनिटे व्यवस्थितपणे कांदा आणि लसूणला परतून घेतले। इथपर्यंत सर्व प्रोसेस मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवून केली। आता कांद्यामध्ये इथे मी 2 टोमॅटो टाकलेले आहेत। तर मी ते मध्यम आकाराचे 2 टोमॅटो घेतले। टोमॅटोला छान बारीक कट करून घेतले आणि त्यानंतर हे टोमॅटो 1 मिनिटे हाय फ्लेमवरती कांद्यामध्ये परतवून घ्यायचे। आता गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि पॅनवरती झाकण ठेवायचे 2 ते 3 मिनिटांसाठी। 2-3 मिनिटांनंतर मी पॅनवरचे झाकण काढले आणि टोमॅटो आणि कांद्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। ही प्रोसेस करत असताना मी साइड बाय साइड टोमॅटोला थोडं मॅश पण करत होती, म्हणजेच माझी पुढची जी प्रोसेस आहे ती फटाफट होईल। आता मी कांदा टोमॅटोमध्ये काही स्पाइसेस ॲड करून घेतले। तर इथे मी पाव चमचा हिंग टाकलं, चवीनुसार मीठ टाकून घेतलं, त्याचबरोबर पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट मसाला, तसेच 1 चमचा घरचा साठवणीचा मसाला घेतलेला आहे। आता गॅसची फ्लेम स्लो करून सर्व पावडर मसाले ह्या कांदा टोमॅटोमध्ये मिनिटभर परतवून घ्यायचे। मसाले परतत असताना मी साइड बाय साइड टोमॅटो सुद्धा मॅश करून इथे घेते। इथे लाल तिखट मसाला तुम्हाला तुमच्या चवीनुसार इथे वापरायचा आहे। चटणी 1 ते 2 मिनिटे अशीच परतवून घेतली, त्यानंतर पॅनवरती झाकण ठेवले, गॅसची फ्लेम स्लोच ठेवली आणि 3-4 मिनिटांनी पॅनवरचे झाकण काढले। ते ह्या चटणीला छान असं तेल सुटलं होतं, म्हणजेच आपले जे मसाले आहेत पावडर मसाले ते इथे व्यवस्थितपणे शिजले गेले होते। अर्धा मिनिट ही चटणी अशीच परतवून घेतली। चटणीची चव वाढवण्यासाठी मी या टोमॅटोच्या चटणीमध्ये 2 चमचे भरून ओल्या खोबऱ्याचे चव टाकलेली आहे, म्हणजेच खोवलेले नारळाचे 2 चमचे टाकलेले आहे। तुम्ही इथे नारळ किसून सुद्धा वापरू शकता। तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 1 मिनिटे ही चटणी अशीच परतवून घ्यायची। आता चटणीमध्ये इथे मी थोडंसं कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर ही चटणी पुन्हा एकदा अशी मिक्स करून घेतली। त्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करून पॅनवरती झाकण ठेवले 2 मिनिटांसाठी। 2 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम मी बंद केली आणि गरमागरम टोमॅटोची चटणी इथे सर्व केली। अशा पद्धतीने ही टोमॅटोची चटणी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।